काँग्रेस आयकडून पूर्णा नगराध्यक्षपदाची हसीना बेगम शेख लतीफ उर्फ ताज मामा यांना जाहीर। नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार एक पक्षाकडून जाहीर करण्यात येत आहे। आज विजयनगर येथे काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत पूर्णा नगराध्यक्षपदाची उमेदवारी हसीना बेगम शेख लतीफ उर्फ ताज मामा यांना जाहीर करण्यात आले आहे। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी म्हणाले की जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी व शहराचा विकास करण्यासाठी पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन केले। युतीबाबत बोलताना म्हणाले की वंचित आणि शरद पवार राष्ट्रवादीची बोलणी चालू आहे। यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, हनुमंत डाके, सलीम भाई, वहीद कुरेशी, रशीद मामू, रफिक सर, निखिल धामणगावे, पांडू कदम, हुजूर अहमद, माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी, शेख खुदूस शेख बशीर, अमजद नूरी, रऊफ बागवान, सिबू खर्ग खराटे, रणवीर, नागेश एगडे, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, सोहेल कुरेशी आदी जण उपस्थित होते। यावेळी पूर्णा शहराध्यक्ष अध्यक्षपदी तरुण तडफदार कार्यकर्ते सरान बागवान यांच्या नावाची घोषणा केली। आम्ही नगराध्यक्षसह आमच्याकडे 18 उमेदवार या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाकडून लढणार आणि आमचे मित्र पक्षाबरोबर आघाडी बोलणी चालू आहे। वंचित बरोबरही बोलणी चालू आहे आणि त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादीबद्दल बी बोलणी चालू आहे। ते जर आमच्या सोबत आले तर त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू। आपली काय धोरणं असतील? आमचा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस। ते धोरण हेच आहे की जातीवादी शक्तीला बाजूला सारायचं आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि काँग्रेस एक पक्ष आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हे देशामध्ये पुढे वाटचाल करू शकते। आज आम्ही पाहतो की समग्र देशामध्ये जाती धर्माचं राजकारण चालू आहे आणि याच्या माध्यमातून विशेष करून दलित मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते। या परिस्थितीमध्ये आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणजे काँग्रेसच आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देऊ शकतो। तुम्हाला किती गॅरंटी, तुमच्या किती सीट आहे? 100% मला गॅरंटी आहे की पूर्ण नगरपालिका आतापर्यंत जाकीर कुरेशी, हाजी कुरेशी आणि त्याच्याबरोबर आमचे सर्व सहकारी। मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष असताना 20 वर्ष हे नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। आता मी काँग्रेसमध्ये गेलो। काँग्रेसमध्ये गेल्यानंतर माझ्यासोबत त्यांनी सुद्धा प्रवेश केला का आणि मला खात्री आहे की पुन्हा नगरपालिका हे काँग्रेस पक्षाच्या ताब्यात त्यात काही संशय बाळगण्याचं कारण नाही। सर, एक ही अशी गोष्ट आहे, गंगाखेड आमदार साहेबांची एक आढावा बैठक झालेली आहे। त्या बैठकीत आमदार साहेबांनी म्हणले आमची सत्ता येऊ द्या, आमची सत्ता आल्यावर आम्ही पूर्णात रामराज्य आणू। तर त्यांच्या रामराज्य देशात पाहतो, आम्ही राज्यात पाहतो। रामाच्या राज्यामध्ये जातीवाद धर्मवाद किंवा रामाच्या मध्ये एक जनावर सुद्धा सेफ राहत होता, असा रामराज्य। रामाच्या राज्यामध्ये सर्वांना सुरक्षा वाटली पाहिजे, असा रामराज्य पाहिजे की सर्व लोक त्या ठिकाणी गुणागोविंदाने राहावा। रामराज्य ह्याला म्हणतो आम्ही की आम्ही रामाला मानत नाही अशातला प्रकार नाही की रामाच्या राज्यामध्ये कसा राज्य पासला पाहिजे की ते राज्यामध्ये सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे। आज देशामध्ये राज्यामध्ये ती परिस्थिती बिलकुल नाही, बोलायला आहे फक्त। आणि परभणी जिल्ह्यात अशी हे चालू आहे की चर्चा वंचितची आणि काँग्रेसची युती आहे। ते आमचे युतीचे प्रयत्न चालू आहे। आम्ही आज त्यांना बोललो, आम्ही पूर्णा शहराचा उपनगराध्यक्षपद आणि 8 म्हणजे 4 प्रभाग त्याला द्यायला तयार आहोत। तर त्यांनी आमच्याबरोबर बोलणी केली। जिल्ह्यामध्ये बी आमची बोलणी चालू आहे। जर मला आशा आहे की त्याच्याबरोबर आम्ही चालू। आणि काल वंचितची एक मीटिंग झालेली आढावा बैठक, त्या बैठकीत त्यांनी एक घोषित केलेलं आहे त्यांच्याकडून नगराध्यक्ष महिला। त्यांनी जरी घोषित केलं तर विड्राच्या तारीखपर्यंत वाटाघाट चालू राहू शकते। जनतेला काय आवाहन करणार आपण? जनतेला हेच आवाहन करणार की धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्षाचा हात बळकट करा आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार या शहरामध्ये धन्यवाद।